सध्या नाशकातल्या तपोवन इथल्या वृक्षतोडीवरून राजकारण चांगलंच तापलंय। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात कुणीही राजकारण करू नये। वृक्षतोड प्रकरणावर परभणीच्या रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांची प्रतिक्रिया। कुंभमेळ्यासाठी सरकार सुविधा करत असेल तर त्यात कुणी आडवं येऊ नये। तपोवनातील झाडं काढल्याशिवाय साधूंना जागा मिळणार नाही असंही वक्तव्य। तिथे काहीतरी शासनाबद्दल पसरवलं जातंय। ते प्लांट काढतात, तिथून झाडं काढतात, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात। मग असं जर शिफ्ट करत असेल तर राजकारणाला राजकारण करणं हे योग्य आहे असं मला वाटतं। राम मंदिरावर भगवी पताका फिरवली गेली होती, त्याच्यावर वृक्षाचा फोटो, त्यावर पर्यावरणाचा संदेश होता। मात्र बगलबच्चे हे तपोवनमध्ये झाडं तोडण्याचं प्लॅनिंग करतायत। अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी दाखल केली याचिका। वृक्ष तोडून त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यास विरोध असल्याचा या याचिकेमध्ये उल्लेख। शिंदे सेनेकडून नाशिकच्या तपोवनात आंदोलन। वृक्षतोडीच्या निर्णयाला तीव्र विरोध। नाशिकच्या तपोवनात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, तर पोलिसांच्या दंगा नियंत्रण पथकासह पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात। नाशिकच्या तपोवन परिसरात झाडं वाचवण्यासाठी दिव्यांग बांधवही मैदानात, तर दिव्यांग बांधवांनी झाडं वाचवण्याचा दिला संदेश। नाशिकात घरकाम करणाऱ्या महिला तपोवन परिसरात झाडं तोडू नये अशी घरकाम करणाऱ्या महिलांची भूमिका। झाडांच्या संवर्धनासाठी घरकाम करणाऱ्या महिला आक्रमक। गिरीश महाजनांकडून झाडं लावण्यासाठी जागेची पाहणी। वृक्षतोडीचा मुद्दा पेटल्यानंतर गिरीश महाजनांकडून दुप्पट झाडं लावण्यासाठी जागेचा शोध सुरू। पालिकेनं पार्कसह या ठिकाणी कानटकर उद्यानाचीही केली पाहणी। आता बघूयात शिक्षकांच्या संप आणि आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। राज्यात शाळा बंद आंदोलन, मात्र मुंबईमध्ये वेगळं चित्र। शिक्षकांमध्ये संभ्रम। विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून भायखळा आणि आसपासच्या परिसरातील शाळा नियमितपणे सुरू। शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप। संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। टीईटी विरोधात शिक्षक संघटनांकडून आंदोलन। सक्ती विरोधात मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये शिक्षक संघटनांकडून आंदोलन। इस्माईल युसुफ कॉलेजमधल्या शिक्षक निरीक्षक कार्यालयामध्ये हे आंदोलन। टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचा मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा। मोर्चाला हजारो शिक्षकांची हजेरी। टीईटी सक्तीच्या विरोधात राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी, आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची मागणी। सोलापूरमध्ये शिक्षकांचं कामबंद आंदोलन। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या टीईटी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षकांची मागणी। तर शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळांमध्ये शुकशुकाट। टीईटी सक्ती विरोधात कोल्हापुरात शिक्षकांचा मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा। मोर्चाला हजारो शिक्षकांची हजेरी। टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध आज राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंदची हाक। अमरावतीमधील 12 संघटनांमध्ये हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी। शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीकडून याबाबतचं निवेदन जारी। बुलढाण्यातही अनेक खासगी संस्थेच्या शाळा बंद ठेवत शिक्षकांचं आंदोलन। 12 मार्च 2024चा संच मान्यतेचा GR तसंच 53 वर्षांखालील शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी। धुळ्यात सुद्धा टीईटी विरोधात शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन। धुळे जिल्ह्यामध्ये 100% शाळा बंद। शिक्षक संघटनेचा दावा। सुमारे 5000 शिक्षक आज बंदमध्ये सहभागी। आता बघूयात राज्यातल्या इतरही टॉप 9 घडामोडी। आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींना पत्र। मुंबईतील कचरा होर्डिंग संदर्भात आदित्य ठाकरेंचं हे पत्र। बेकायदेशीरपणे राजकीय होर्डिंग्सवर कारवाई नाही। कचरा वेळेवर न उचलला जाण्यासंदर्भात चिंता व्यक्त। डोंबिवलीनंतर कल्याणमध्ये सुद्धा शिवसेना भाजपची श्रेयवादाची लढाई सुरूच। विठ्ठलवाडी परिसरातील स्वर्गीय आनंदिघे पुलावरून श्रेयवाद। भाजपनं उद्घाटन करण्याआधीच शिंदे सेनेकडून पूल वाहतुकीसाठी खुला, तर रस्त्याच्या गुणवत्तेवर भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडून प्रश्न उपस्थित। नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांकडून 500 कोटींहून अधिकचा घोटाळा। 11 विकासकांनी जास्त किमतीनं गरिबांची घरं विकली। नवी मुंबई पालिका आणि सिडकोनं संगनमतानं घोटाळा केला। भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप।
पुण्यातल्या सुतारवाडीमध्ये बिबट्या दिसल्याची माहिती, एका सोसायटीमध्ये हा बिबट्या दिसल्याची स्थानिकांची माहिती. अंधारात मोबाईलवर बोलणं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी. पुण्याच्या नारायणगाव जुन्नर रस्त्यालगतची थरारक घटना.